मला सतत थकवा जाणवतोय. वजन खूप वाढलंय, पण कारण समजत नाहीये. केस खूप गळतायत. पाळी अनियमित झालीये. खूप चिडचिड होते. हे सगळं थायरॉइडशी संबंधित असू शकतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थायरॉइड समस्या अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सरिता वाघमोडे कोळेकर, होमिओपॅथिक कन्सल्टंट. सर्वात पहिलं, थायरॉइड म्हणजे काय? थायरॉइड ही मानेजवळ असणारी अगदी लहान अशी ग्रंथी आहे. ती लहान असली तरी शरीरातील अनेक मोठ्या गोष्टी ही नियंत्रण करत असते. आपल्या शरीराचा वेग, मेटाबॉलिझम, एनर्जी, पचनक्रिया, मासिक पाळी, हार्मोन्स या सगळ्या गोष्टी थायरॉइड ग्लॅंड रेग्युलेट करत असतात. यामधून T3 आणि T4 हे हार्मोन सिक्रेट होत असतात. मेंदूमधील TSH हे हार्मोन हे T3 आणि T4 रेग्युलेट करत असतात. पण या सगळ्याचा समतोल बिघडला की थायरॉइड समस्या सुरू होतात. थायरॉइड समस्या कोणत्या असतात? तर हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम, सबक्लिनिकल थायरॉइड. आता हायपोथायरॉइडिझम म्हणजे जेव्हा शरीराची गती मंदावते. हायपो म्हणजे कमी होणं. यामध्ये मग वजन वाढतं, खूप थंडी वाजते, मासिक पाळी अनियमित होते, केस गळतात, थकवा जाणवतो. हायपर म्हणजे शरीर ओव्हर ऍक्टिव्ह होतं. यामध्ये हार्ट रेट वाढतो, पाल्पिटेशन होतं, धडधड वाढते, भीती वाटते, वजन खूप कमी होतं, उष्णता सहन होत नाही, उदासीनता, प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. सब क्लिनिकल थायरॉइड हा सौम्य प्रकार असतो. अनेकदा लक्षातही येत नाही, परंतु दुर्लक्ष केलं तर वाढतच जातं. थायरॉइड स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात का दिसून येतो? तर स्त्रियांमध्ये होणारे हार्मोनल बदल, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, PCOS, ताणतणाव, ऑटोइम्युन आजार. अनेक स्त्रियांना थायरॉइड असल्याचे माहीत देखील नसते. जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून टेस्ट करण्यात जातात किंवा पाळी अनियमित होते, वजन खूप वाढत जातं, अशा वेळी डायग्नोसिस होत असतं. तर थायरॉइडचं डायग्नोसिस कसं होतं? तर केवळ लक्षणांवर थायरॉइडचं डायग्नोसिस होत नाही. त्यासाठी तुम्हाला रक्त तपासणी करावी लागतात. यामध्ये सर्वात पहिलं महत्त्वाचं TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन ही टेस्ट करावी लागते. त्यानंतर T3, T4 आणि काही ऑटोइम्युन टेस्ट करावे लागतात. थायरॉइड ट्रीटमेंटमध्ये मेडिसिन्स, योग्य आहार आणि जीवनशैलीतील बदल हे देखील तितकेच आवश्यक असते. तर आहारामध्ये तुम्ही उपाशी राहणं हे टाळलं पाहिजे. वेळेवर जेवण करणं गरजेचं आहे. संतुलित आहार घ्या. प्रोटीन्स, पालेभाज्या, फळं या गोष्टींचा आहारात समावेश करा. मिठाचं प्रमाण मर्यादित करा. यानंतर जंक फूड अव्हॉइड करा. जास्त वेळ उपाशी राहू नका. प्रोसेस्ड फूड, साखर या गोष्टी बंद करा. ताणतणाव कमी करा. 7 ते 8 तासाची झोप घ्या. योगा, प्राणायाम, थोडाफार चालणं या हलकासा व्यायाम करू शकता. औषधांची सवय लागते हा एक गैरसमज आहे. योग्य औषधं, योग्य जीवनशैली आणि व्यवस्थित डाएट घेतला तर औषधांचा डोस कमी होऊ शकतो आणि औषधं बंद देखील होऊ शकतात. थायरॉइड समस्यांसाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट. होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो. या ट्रीटमेंटमध्ये फक्त रिपोर्ट किंवा T3, T4, TSH यांची व्हॅल्यू पाहिली जात नाही. तर त्या रुग्णाचा पूर्ण अभ्यास केला जातो. त्याची संपूर्ण प्रकृती पाहिली जाते. त्याचे त्रास, पूर्वीचे आजार, मानसिक त्रास या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून औषध दिले जाते. आणि होमिओपॅथिक औषध थकवा कमी होतो, वजन नियंत्रणात राहतं, हार्मोन्स रेग्युलर होतात, पाळी नियमित होते, एनर्जी लेव्हल वाढते, रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ होते. होमिओपॅथिक औषध घेत असताना पेशन्स, रेग्युलर फॉलो आणि कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते. कारण थायरॉइड समस्या ही 8-15 दिवसात किंवा 1 महिन्यात कमी होण्यासारखी नसते. मेडिसिन सोबत डाएट आणि लाईफस्टाईल हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ॲलोपॅथी सोबत होमिओपॅथिक मेडिसिन घेऊ शकतो का? तर हो. ॲलोपॅथी मेडिसिन सोबत होमिओपॅथिक मेडिसिन घेऊ शकता, परंतु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली. लवकरात लवकर निदान करून उपचार चालू केले तर चांगला फरक पडू शकतो. थायरॉइड समस्यांवर होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही अत्यंत गुणकारी अशी आहे. औषधांची कोणतीही सवय लागत नाही. औषधांचा डोस कमी होतो आणि मेडिसिन बंद देखील होऊ शकते. थायरॉइडमुळे होणारी लक्षणे कमी होतात.
थायरॉइड औषधांचा डोस कमी होतो. थायरॉइड म्हणजे घाबरण्याची गरज नाही. योग्य माहिती, योग्य ट्रीटमेंट, योग्य मार्गदर्शन घेतल्यास थायरॉइड नक्की बरा होऊ शकतो. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि असेच हेल्थ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल तर स्पंदन होमिओपॅथिक क्लिनिक इथे कॉन्टॅक्ट करू शकता. डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. थँक्यू.